जय शिवराय मित्रांनो ओटीएस योजना अर्थात एक वेळ समझोता योजना शेतकऱ्यांसाठी आणलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये एक महत्त्वाचा असा घटक घालण्यात आलेला आहे, तो म्हणजे ओटीएस योजना। बऱ्याच वेळा आपण कर्जमाफीच्या संदर्भातील काही माहितीपर व्हिडिओ बनवतो, त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट येतात ज्यामध्ये हे शेतकरी ओटीएस साठी पात्र असणार आणि त्यावेळेस आपण कमेंटला उत्तर देतो ओटीएस मिळेल, तुम्हाला ओटीएस घ्यावे लागेल वगैरे वगैरे। मग नेमकी ही ओटीएस म्हणजे काय, शेतकऱ्यांना ते सुद्धा समजणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही ओटीएस योजना काय, एक वेळ समझोता कोणासाठी लागू होणार आहे, 2019च्या पूर्वीची जी काही कर्ज येतं त्यांना ओटीएस मिळेल का आणि ओटीएस सर्वांसाठी लागू होते का, हे एक थोडक्यात आज समजण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, कर्जमाफीसाठी जो 2 जून 2026 रोजी जीआर काढण्यात आला, या जीआर मध्ये एकतर नियमित कर्जमाफी, त्याच्यानंतर ओटीएस आणि त्याच्यानंतर प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक घालण्यात आले। याच्यातला दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ओटीएस। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 च्या आतली जी काही कर्ज येतं, जी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत येतं, जी 31 मार्च 2026 पर्यंत भरलेली नाहीत, अशा कर्जाची जर रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस असणार आहे। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज जर 2,10,000 रुपये असेल तर त्या शेतकऱ्याला 10,000 रुपयाची परतफेड करायची आणि 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे। त्यासाठी त्या शेतकऱ्याला आपली वरची 10,000 रुपयाची जी रक्कम असेल ती रक्कम बँकेत भरावी लागेल आणि ती रक्कम भरल्यानंतर बँकेच्या माध्यमातून ते कर्ज खातं 2 लाख रुपयापर्यंत आणल्यानंतर त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार, हा एक प्रकार। याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे की याच कालावधीमध्ये जर काही शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदत पीक कर्जामध्ये पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेलं असेल, बऱ्याच वेळा बँका काय करतात की कर्जाचं पुनर्गठन करतात। उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यानं जून 2019 मध्ये कर्ज घेतलं, त्याचं 2021 मध्ये पुनर्गठन केलं किंवा त्याच्यानंतर पुन्हा फेरपुनर्गठन केलं आणि अशी कर्ज अल्पमुदत कर्जामध्ये गेली, मध्यम मुदत कर्जामध्ये गेली। कारण बऱ्याच आता बँका सांगतात ना की 2 वर्ष तुम्हाला कर्ज तुमचं थकीत होत नाही, 3 वर्ष थकीत होत नाही, कारण मध्यम मुदतीची दीर्घ मुदतीची कर्ज यांची थकीत होण्याची जी काही मर्यादा असते ती वेगळी असते। यामुळे जर हे कर्ज मध्यम मुदतीमध्ये गेलं असेल आणि त्याची रक्कम जर 2 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्या कर्जांना सुद्धा 2 लाखाच्या वरची जी रक्कम असेल ती रक्कम त्या शेतकऱ्यांना परतफेड करून 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार। आता याच्यामध्ये जर समजा ही रक्कम व्याजासहित 3,50,000 रुपये झालेली असेल तर याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे की समजा ही कर्ज तुमची थकीत आहे, आता 2019चं जे एखादं कर्ज ते पुन्हा जर एनपीए मध्ये गेलं आणि जर एनपीए मध्ये गेलं तर त्या कर्जाला नेमकी ओटीएस किती लावायची, याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। ती समिती काय करणार की बँकांबरोबर एक सेटलमेंट करणार की कितीपर्यंत या शेतकऱ्याच्या या कर्जमाफीचा जो आहे तो लाभ दिला पाहिजे, म्हणजे त्याची ओटीएस कितीपर्यंत लागू केली पाहिजे। त्याच्यामध्ये डायरेक्टली शेतकरी आणि बँक नाही तर त्याच्यामध्ये सरकारचा एक सहभाग असणार आहे, सहकार विभागाचा, आणि त्याच्यामुळे निश्चितच ती रक्कम कमी करण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत जे एनपीए खाते असतात। आता याच्यावरून विषय निघाला म्हणून सांगतो की बरेच कर्ज 2012चे 2017च्या कर्जमाफीमध्ये बसले नाहीत, 2019च्या कर्जमाफी बसले आहेत, बरीच कर्ज 2015ची 2019च्या कर्जमाफी बसली आहे, 2019च्या आधीची कर्ज येतं परंतु 2 लाखापेक्षा जास्त रक्कम म्हणून ती 2019च्या कर्जमाफी बसली नाही आणि ती एनपीए मध्ये गेलेली येतं। मग अशी जी काही एनपीए मध्ये गेलेली खाती येतं या खात्यांना सुद्धा ही कर्जमाफी लागू होणार आहे ओटीएस योजनेच्या अंतर्गत। त्या शेतकऱ्याचं जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं 4 लाख रुपये कर्ज असेल तर या एनपीए खात्यासाठी सेटलमेंट ही सहकार विभागाच्या मध्यस्थीने केली जाईल आणि त्याच्यानंतर वरची जी काही रक्कम निश्चित केली जाईल बँकांच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये काही सूट वगैरे देऊन, जसं की बँकासोबत वाटाघाटी करून सूट देवायच्या रकमेचं प्रमाण निश्चित करण्यासाठी अवर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रधान सचिव सहकार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। जे कर्ज अनुत्पादित कर्जाच्या तारखेच्या म्हणजे डेट ऑफ एनपीएच्या खातावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार जी काही सूट द्यायची ती सूट त्या ठिकाणी डिस्कस केली जाईल आणि ती सूट दिली जाईल। म्हणजे जर 5 लाखाच्या कर्जाला जर समजा एखाद्या बँकेनं 2.5 लाख रुपयाची जर ओटीएस दिली तर उर्वरित 2.5 लाख रुपयाचं त्या शेतकऱ्याचं कर्ज त्या शेतकऱ्याला भरावं लागणार आहे। अशी ही एनपीए मध्ये गेलेल्या खात्याची स्टोरी असते जे 2019च्या आधीचे। 1 एप्रिल 2019 पासूनचे पुढचे येतात त्यांना मात्र 2 लाख रुपयाच्या वरची रक्कम भरली तर 2 लाख रुपयापर्यंतची त्यांची कर्जमाफी होणार आहे। तर ओटीएस योजना आता सर्वांसाठी लागू का, बरेच म्हणतील माझे कुठलं तरी मल्टी स्टेटचे, माझं याचं आहे त्याचं आहे। जर तुमचं पीक कर्ज असेल, आता नागरी सहकारी बँकांना ओटीएस लागू केलेले शासनानं,
नागरी सहकारी पतसंस्थांना ओटीएस लागू केलेली आहे. तुमची बँक कोणत्या कॅटेगरीत येते ती बँक, आता जसं की राष्ट्रीयकृत बँका, एसबीआय त्यांची ऋण समाधान नावाने योजना राबवली जाते, बँक ऑफ इंडिया वेगळी नावाने राबवली जाते. प्रत्येक बँका आपापल्या ओटीएस योजना राबवतात. त्याची जी काही सूत्र असतात, आता बँक ऑफ महाराष्ट्राचं ओटीएसचं सूत्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं ओटीएसचं सूत्र हे वेगवेगळं असू शकतं. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला किती ओटीएस मिळते ही ती बँक सांगू शकते. आता मग याच्यात शेतकऱ्यांना काय करायचंय, तर शेतकऱ्यांच्या कर्ज या जे काही याद्या आल्यानंतर जे शेतकरी एनपीए खाती आहेत किंवा जे शेतकरी 2 लाखाच्या वरचे आहेत त्यांना आपल्या बँकेकडे संपर्क करायचा आहे. जे काही ओटीएस साठी जे फॉर्म असतील ते फॉर्म भरून घेतले जातील. ते भरून घेतल्यानंतर त्याची पुढे जी काही असेल ती रक्कम निश्चित केली जाईल, ती शेतकऱ्यांना सांगितली जाईल. त्याच्यामध्ये बार्गेनिंग होईल. आता बँक म्हणेल 3 लाख भरा, शेतकरी म्हणेल नाही मी 2.5च भरू शकतो. मग त्याच्यामध्ये आणखीन काही कमी जास्त करून जी काही रक्कम निश्चित होईल ती रक्कम शेतकऱ्यांना भरायला सांगितली जाईल आणि ती रक्कम भरल्यानंतर 31 मार्च 2027च्या आतमध्ये ती रक्कम भरायची. ज्यावेळेस तो शेतकरी ती रक्कम भरेल त्याच्यानंतर ताबडतोब त्याच्या कर्जमाफीची प्रक्रिया पुढे चालू केली जाणार. तर ही एक ओटीएस योजना आहे. जी एनपीएची खाते त्यांनाही ओटीएस योजना लागू होणार. ज्यांची 2 लाखाच्या कर्ज वरची आहेत त्यांनाही एनपीए ओटीएस लागू होणार. ज्यांची 2019च्या पूर्वीची थकीत एनपीए झालेली खाते त्यांना सुद्धा ओटीएस लागू होणार. आता ओटीएस त्या बँकेवरती डिपेंड असते की ती ओटीएस किती लागू केली जाते. तर मित्रांनो, विचारल्या गेलेल्या प्रश्नाची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.